साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेरमध्ये 97 अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे आणि या साहित्य संमेलनाचं काही वेळाने या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेला आहे। भव्य असं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो की याच ठिकाणी या साहित्य संमेलनाचा जो मुख्य कार्यक्रम सोहळा आहे, उद्घाटन सोहळा हा या ठिकाणी पार पडणार आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या अशा पद्धतीचे मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। त्याला वेगवेगळ्या महापुरुषांची या ठिकाणी नावे देण्यात आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सुद्धा या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून या साहित्य संमेलनाची तयारी सुरू होती आणि अशा पद्धतीने ही तयारी काल पूर्णत्वास आलेली आहे। सकाळी 7:30 वाजता ग्रंथदिंडी निघेल। त्या ग्रंथदिंडीनंतर ग्रंथदिंडी या ठिकाणी पोहोचल्यानंतर 10:30 वाजता या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या महापुरुषांच्या नावाने या ठिकाणी गेट उभारण्यात आलेले आहे। 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडणार आहे आणि या साहित्य संमेलनासाठी देशभरातून साहित्यिक हे अंमळनेरमध्ये दाखल झालेले आहेत आणि अंमळनेर नगरी या ठिकाणी सजलेली आहे। एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता या साहित्य संमेलनाकडे लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकर सह किशोर पाटील, TV9 मराठी, अंमळनेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।